चला, रोजच्या जेवणापेक्षा आज आपण थोडं वेगळं जेवण बनवत आहे आणि याला आम्ही पाटोडी म्हणतो आणि ही पाटोडी बेसनापासून तयार होते आणि 12 वर्ष झाले मी पाटोडी खाल्ली पण नव्हती आणि बनवली पण नव्हती, कारण गावाकडे लोक कधीही जेवणाला भाजी नसले तर ते लोक म्हणत होते की पाटोडी बनवून घ्यायचं आज. पण इथे शहरामध्ये आपल्याला भाजीपालं भेटतच राहते, रोज आपलं संध्याकाळी भाजी, संध्याकाळी मटण, अंडा हे सगळं असते, म्हणून पाटोडी काय मी बनवलेली नव्हती. 4-5 दिवस झाले घरामध्ये बोलत आहे पाटोडी बनव पाटोडी बनव. म्हटलं चला आज मी घरी जाऊ तर पाटोडी बनवू. तर पाटोडी बनवण्यासाठी मी ते बेसन काढून ठेवलेलं आहे आणि कांदा खोबरा या जाळीवरच मी भाजून घेतलेला आहे. ही जाळी खूप छान आहे आणि या जाळी ठेवल्याने आपलं गॅस पण खराब होत नाही. या जाळीवर तुम्ही एकत्र टमाटो, मिरची, लसूण, खोबरा हे सगळं एकत्रच भाजून घेऊ शकता. आणि आपण जर गॅसवर जाळी नाही ठेवली आणि गॅसवर एकच कांदा बसतो आणि आपला गॅस खराब होऊन जातो. तर मी भाजल्याच्या नंतर थोडं थंड केलं आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं. पहिले खोबरा काढून घेतलं, नंतर कांदा, लसूण, अद्रक, मिरची याचं पेस्ट करून घेतलेलं. नंतर इथे मी पीठ काढून ठेवलं होतं, त्याच्यामध्ये आता सगळे मसाले टाकून घ्यायचे, कारण याच्यामध्ये आपण मसाले टाकलं तर आपल्या पाटोडीला खूप चांगली चव येते. तर त्याच्यानंतर आपल्याला याला मळून घ्यायचं आहे. याच्यामध्ये मी तिखट, मीठ, मसाला आणि मी जे कांदा खोबरा भाजलं होतं ते पण टाकलं, सुकं खोबरं पण टाकलं. जेवढं आपण इकडे आता रश्श्यामध्ये टाकणार आहोत तेवढं सगळं या पिठामध्ये टाकून याला आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून मस्त मळून घ्यायचं. जास्त पाणी टाकायचं नाही, वल्ल करायचं नाही, सुकं सुकंच करायचं. आपल्याला लाटता पण यायला पाहिजे चपाती. हलकं हलकं पाणी घालून मळतच होते मी आणि सगळे त्याच्यामध्ये मसाले पण होते. आधी मिक्स करून घेतलं, तेल टाकायचं नाही अजिबात. ते मी तर बिना तेलाचंच मळून घेतलेलं आणि थोडं थोडं पाणी टाकून मळून घेत आहे. तर त्याच्यानंतर पीठ मळल्याच्या नंतर मग हलकासा हातावर तेल लावलं आणि त्याला खूप छान मी मळून घेतलं. अजून जसं आपण डाळ ढोकळी बनवतो तसं सेमच बनवायचं आहे. डाळ ढोकळीला आपण गव्हाचं पीठ घेतो आणि हा बेसनाचं पीठ आहे, पण आम्ही याला पाटोडी म्हणतो. आता हा किती छान आपला पीठ मळलेला आहे. हातावर तेल लावलं आणि पोळपाट बेलण्यावर पण तेल लावायचं आणि मळून घ्यायचं आणि आपल्याला तेलावरच याला लाटून घ्यायचं. सुकं पीठ नाही लावायचं, तेलावरच आपल्याला छानशी एक चपाती लाटून घ्यायची. जसं आपण शंकरपाळा तोडतो त्याच चमच्याने आपल्याला आता शंकरपाळ्यासारखं तोडून घ्यायचं आहे. तुम्ही कशी बनवता पाटोडी मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि जर माझे पाटोडीचं रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच एकदा घरामध्ये ट्राय करा. तुम्हाला पण खूप जास्त आवडेल. एकदम सगळीकडून पातळ लाटून घ्यायचं. जर थोडी जाड झाली तर मग तीच आपल्याला खायला थोडी जाड जाड वाटणार, त्याच्यासाठी ना चपाती थोडी पातळ लाटून घ्यायची. आणि हे आपलं शंकरपाळाचा चमचा आहे, त्याला मी आता चौकोनमध्ये तोडून घेते दोन्हीकडून. हाताला पण चिपकत नाही आणि चमच्याला पण नाही चिपकत, कारण आपण तेल लावून थोडंसं मळून घेतलेलं आहे ना. हातावर पण आपलं तेल होतं आणि आपण त्या पिठाला पण तेल लावलं होतं, त्याच्यामुळे ते चमच्यावर पण चिपकत नाही. सॉरी, दोन्हीकडून मी असं मस्त चमच्याने फोडून घेतलेलं आहे. सेम शंकरपाळासारखंच आहे. आता आपल्याला पोळपाटच फिरून घ्यायचं आणि अजून मधातून एक करून घ्यायचं. जसं आपण शंकरपाळा करतो सेम तसंच तुम्ही चौकोनमध्ये करता. आता काही लोक गोल पण करतात. चपाती छोटे छोटे आपण छोट्या पुऱ्या करतो ना, तसं पण डाळ ढोकळीमध्ये टाकतात आणि पाटोडीमध्ये टाकतात. पण मी हे चौरसमध्येच टाकते, मला खूप जास्त आवडते चौरसमध्ये. पाहू शकता तुम्ही किती छान चौरस आलेला आहे सगळ्या माझ्या पाटोडीला. आता मी एक एक कापून त्याला आता एक एक करून घेते. तोपर्यंत म्हटलं सगळं मोकळं करून घेतलं तर थोडंसं ते मोकळं होऊन जातात, म्हणून मी त्याला सगळं तोडून घेतलं आणि एक एक करून मोकळं घेत आहे. आम्हाला 4-5 माणसामध्ये एक चपाती पुरे. जर तुम्हाला जास्त लागत असेल तर थोडं तुम्ही पीठ जास्त वापरू शकता. परत मी हातावर घेत होती, कारण मला खूप जास्त आवडत होती आणि कच्ची आहे आणि याच्यामध्ये हळद, मीठ, मसाले आहे म्हणून त्याचा कलर पण खूप छान आलेला आहे. तर सगळं तोडून पोळपाटवरच मी एक एक करून घेत आहे. आपण असं जर नाही केलं तर एकमेकावर चिपकून जातात. तर पाहू शकता तुम्ही किती चौकोनमध्ये कापलेले आहे. आता काही लोक पुऱ्यासारखं गोल करतात, तसं पण करतात आणि असं पण करतात. जसं ज्याला जमतात तसं करतात. मला अशी जमते. आणि त्याच्यानंतर गॅसवर कढई ठेवलं आणि जेवढं आपल्याला तेल लागते सेम मटणासारखं आता तडका द्यायचा आहे याला. तेल गरम झाल्याच्या नंतर जे आपण काळं वाटण केलं होतं कांदा खोबऱ्याचं ते त्याच्यामध्ये भाजून घ्यायचं छानसं. म्हणजे जोपर्यंत आपलं तेल सुटत नाही मसाल्यातून तोपर्यंत त्याला भाजायचं. नंतर आपल्याला याच्यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं. 5-7 मिनटं लागते आपल्याला हा मसाला भाजायला. तरी पण कांदा खोबऱ्याचा काळा मसाला आहे आपल्याला दिसत नाही, पण छान खमंग वास उठोसोर भाजून घ्यायचं. मग जेवढं आपल्याला पाणी लागते तेवढं टाकून घ्यायचं. परत त्या पाण्यामध्ये आपल्याला जसं आपण खिचडीचं पाणी वंगारतो, जसं आपण बेसनाचं पाणी वंगारतो सेम तसं पाणी वंगारून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला सगळे सुके मसाले टाकायचे आहे. हळद, मीठ, काळा मसाला, आपण जे खोबरा भाजलेलो होतो तो खोबरा. आणि याला अजून 5 मिनटं छानशी उकळी येऊ द्यायची. त्याच्यामध्ये मी बारीक कोथिंबीर पण टाकली आणि खतखत पाणी उकळल्याच्या नंतर ना त्याच्यामध्ये जे आपण पाटोडी करून ठेवलेलं आहोत त्याच्यामध्ये टाकून 10 मिनटं अजून पाटोडी आपल्याला शिजून घ्यावं लागते. जोपर्यंत आपली पाटोडी कडक होत नाही शिजून, त्याच्यामधूनच आपण हाताने दाबलं तर ती कडक व्हायला पाहिजे, तेव्हाच ती पाटोडी शिजून जाते. नाहीतर मग तो बेसन असतो तो कच्चा वाटतो.
5-10 मिनटं झालेली आहे. माझे पाटोडे शिजलेले आहे. मी हाताने दाबून पाहिलं तर ते एकदम कडक झालेले आहे. असं आपण पीठ पाहिलं तर नरम होते ना, आणि पाण्यामध्ये उकळून घेतो तेव्हा ते एकदम कडक होऊन जातं. त्याच्यावर मला बनवायचं होतं ज्वारीच्या भाकऱ्या. म्हटलं चला आज पाटोडी आहे आणि त्याच्याबरोबर भाकऱ्या म्हटल्यावर एकच नंबर. व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी. चला या